मंदारा मंदिरला. आणि आमच्या 3 मैत्रिणी गेल्या रिक्षामध्ये गेल्यात आणि इकडे मानसी जराशी फोनमध्ये काहीतरी बोलते कोणाला तरी. आणि आमची तयारी चालू आहे आता. आम्ही गाडीवर आहे आणि त्या ओलाने गेल्यात. चलो गाईज, आम्ही आले आणि एवढं भारी गाव आहे ना राव, असं वाटतं की इथं राहू. पण जरा आम्हाला तरी जायचं आणि आमची हेवी ड्रायव्हिंग करते एकदम. आणि रस्ता बघा गाईज, व्ह्यू तर बघा. विशेष काय वाटतंय रिक्षा? मस्त वाटते. असं वाटतं की घरी जावं गाईज आमची पण घरचे यायला आमची ट्रिप कॅन्सल आता राहिली आहे. आणि तिकडे जरा असं चिक्कल आहे तिकडं. मग आम्हाला जरा उतरवलं नाही म्हणजे आम्हीच उतरलो गाडीवर ना. आणि आम्ही चालले ती गेली आहे पुढं, कारण की पण जावं लागलं. हा गाईज हाऊस आहे तर काय आता. पण गाईज लयच भारी वातावरण आहे राव इकडचं. हाय कर मग चल. आणि बोल हटला की मला सबस्क्राईब करा. चिवला आमच्या लाईक कमेंट सबस्क्राईब गाईज बेल आयकॉन वर क्लिक करा. ओके. आणि पूर्ण ब्लॉग बघा. खरी आयडी हा गाईज विषय असं झालं की माझी गाईज माझी आयडी ना डायरेक्ट झाली सस्पेंड. म्हणून मी आता ब्लॉग चालू केला आणि तुम्ही इकडे सपोर्ट करा. आयडी बिडी काय उडतच असते, आता काय करू शकतो. चालू आहे. आणि गाईज विषय असं झालंय की 2 महिने झालं रामदारा मंदिर बंद आहे. गाईज आमच्या संघात का होतं मला समजत नाही राव. आमचं नशीबच खराब. लय घाण खराब आहे. जेव्हापासून आम्ही निघाल्यापासून आमच्या मागं असं नाही जायचं असं बोलत होते. आणि आता इकडे आलं. हा ना राव, मंदिरच बंद. म्हणजे थोडं दर्शन तर करू द्यायचं. आता एवढं लांबून खरडीवरून आलोय गाईज आम्ही. आणि ते पण जरा असं ते मानसिक कसं वाटतं इकडे येऊन. एकदम भारी वाटतं. आता गड काय ट्रेकिंग साठी जाणार आहे, म्हणजे ते लोक गेले ट्रेकिंग साठी, आम्ही त्यांच्या मागे जाणार आहे. गाईज तुम्ही माझे माझे व्लॉग मिस केले असणार ना जेव्हा माझी आयडी घेतली तेव्हा. बघ, ज्याची हिंमत असेल त्याने 5 मिनिट पळून दाखवा. दिस इज 42 चालू झालेत. आपण काय पाहण्यासाठी नाही आलोय. गाईज गरम होत यातलं. गाईज खालच्या मंदिर मध्ये आम्हाला दर्शन नाही भेटलं. आता आम्ही वरती आलो इकडे दर्शन घ्यायला. हे बघा इथं काय दिसलंय. ओ माय गॉड, हे गाईज सापाचं ते काहीतरी असतं ना स्किन. गाईज चला गाईज इकडे आहे ना साप वगैरे आहेत, बाहेरूनच पाहावे बघा. आणि इकडे मंदिर आहे. शेंग आणली आहे ह्या झाडातून मानसी मॅडमने तोडून. तुम्हाला पण खायची असून भाजी करून नाही त्यांना नाही खायची ग. आणि इथं स्नॅप वगैरे चालले. डेंजर डोंगर आहे हा. एवढ्या डेंजर डोंगरामधून आम्ही चालत चाललोय. आणि आमची प्राची पडली. तुम्ही मला टच बेस नका करू बाबा. ह्या दोघी ही पडली काही जाते. टेन्शन आले बाई साप कसं चढू. बघू इकडे गाईस झालेला म्हणते स्वतः पण पडेल मला पण पाडन. गाईस घरच्यांच्या 4 शिवाय जास्त का पण बाहेर फिरायला या, कारण की हे बघा व्ह्यू. आणि आमच्या जरा डुक्कर मैत्रिणी आहेत. डुक्कर नाही, आम्ही कुत्रे. पण गाईस हे माणसे थोडीशी बालिश आहे. गाईस हिला इग्नोर करा. माणसाला बालिश येते थोडीशी अजून. फोटो काढायची की नाही? अरे ही बघ ना बावळट. ओ ए गाईज ही मम्मी वाणी करते. गाईज मम्मी वाणी करते ही ना. अर्धा तास लागला इकडनं वर जायला. आणि खाली येताना लयच लवकर आलो राव. डोक्यामध्ये पार हे काटे बिटच जायला लागले. आणि रस्ता तर बघा हवाला. गाईज इथं आमचा ग्रुप फोटो चालू आहे आता. जरा एक गाडी कमी पडते. आणि इकडं आतमध्ये ऑला वगैरे काही येत नाही. आणि तुम्ही जर येत असताल इकडं जर मंदिरामध्ये तर गुगल वरती सर्च करून या, कारण 2 महिने झालं मंदिर बंद आहे. त्या मंदिराचं काहीतरी काम चालू आहे. असं काठी घेऊन डायरेक्ट जावा असं करतात तिकडं. हा हटाई करतात म्हणून. आणि आता आम्ही चाललोय असं 1 to 1 करत. मी या घरामध्ये जरा पाणी मागायला आलो, कारण की आमचं पाणी संपलंय. गाईज आता आम्ही इकडे जरासं बसलोय, कारण की आम्ही एका काकांची हेल्प घेतली. आणि मग त्यांना म्हणलं इकडे उतरावा. आम्ही आता रिक्षाने चाललोय 4 जण. जरा चार्जेस वाढून जाणार आहे आम्ही. हायवे करा काय तुम्ही येड बिडे झाले काय. हायवे काहीच करायला नाही, कारण मी चेमली. अरे यार ही चेमली आहे. पण जाऊ दे गाईज, मी तर पुढे बसली आहे डायरेक्ट. प्राची बोल काहीतरी. काहीच आता आम्ही चाललोय खरेडीमध्ये चाललोय झेंसर पाशी, कारण की तिथं खाणार आहे आणि मग घरी जाणार आहे. हालत खराब आहे गाईज. हा ना राव, भूक लागून गेली पण. आणि हे शिवानी आंटीने माझी ओढणी तर पासून सांभाळली आहे. थँक्यू सो मच. भारी झाली आहे गाईस ट्रिप. मी 2दा पडली पण. आणि ही पण एकदा पडली. हिचं जॅकेट एकदा पडलंय. मी तर पडता
बसले फक्त. आणि गाईज आम्ही खूप मज्जा केली आणि माझं नाव आहे नवीन चिमणी. हा ना राव गाईज चिमणी. चिऊ आणि चिमणी. गाईज आम्ही आता आलोय खारेडीमध्ये खायला आणि इथे सगळेजण आहेत आणि हे मला म्हणले की घेऊ नको पण मी ह्यांना घेणार कारण की हे फिरायला आलेत मग ह्यांनी यायचं व्लॉग मध्ये.